त्या इंस्टाग्रामवर मराठ्यांनी अख्खा धुमाकूळ लावलेला आहे अक्षरशः. म्हणजे चेंबूरला मराठी, मरीन ड्राईव्हला मराठी, मंत्रालयात मराठी, सीएसटीला मराठी. अरे जिथं दिसतील तिथं इंस्टाग्राम फक्त मराठी दिसायला लागले आणि ते मुंबईत जाम करून टाकली अक्षरशः. म्हणजे त्यांनी सांगितलं पहिलं तर परमिशन नाही, परमिशन एका दिवसाची दिली, त्यानंतर आपोआप परमिशना वाढत जायला लागल्यात. मराठे म्हणले 5,000च पाहिजे, हे म्हणले 5,000 आझाद मैदान, आम्ही बाकीची मुंबई फिरून येतो. अरे जाम करून टाकली अक्षरशः. त्या 5-10% मराठे आलेत, फक्त 5-10%. त्या 5-10% मराठ्यांनी अक्षरशः मुंबई जाम करून सोडली आहे. या लोकांचं जगणं तेवढंच मुश्किल झालेलं आहे. आणि ते सदावर्ते साहेब वगैरे ते आले पण नाहीत घराच्या बाहेर असून कुठं, म्हणजे संरक्षण द्या त्यांना, पोलिसांना आवाहन करतो. नाही ते काही सांगता येत नाही. दिसते मागच्या वेळेस गाड्या फोडल्या, यावेळेस काय फोडतील काही सांगता येत नाही. त्यामुळे मराठ्यांचा नाद करू नका. ते त्यांच्या हक्कासाठी आलेले आहेत, त्यांना त्यांचा हक्क द्या. मानसन्मानानं आलेत, मानसन्मानानं रिटर्न जातील. त्यातले तर काही काही सांगितलं, म्हणले सीएसटीच्या बाहेर सकाळी पिवळ्या रांगोळ्या काढण्याची स्पर्धा करायची आहे म्हणले. आम्हाला शौचालयाची व्यवस्था केली नाही ना, आम्ही आमचं करू. ते इथून गेलेले असतात माणसं, तुम्ही त्यांचा नाद करू नका. दिल्ली झुकवलेले माणसं आहेत मराठी. काय त्या आग्र्याच्या लाल किल्ल्यात आणि त्या ताजमहालावर घोडे बांधलेले आहेत ही मराठी. अख्ख्या हिंदुस्थानाकडून हप्ता वसुली, चौथाई जो भाग होता ना, हा त्या काळात वसूल केलेल्या मराठ्यांनी. या आता तुम्ही राजकारणाच्या त्या आरक्षण याच्यावर हे करत बसू नका. जेवढ्या लवकरात लवकर होईल आरक्षणाचा मुद्दा तुम्ही सोडवा. ते DYSP SP सगळे यांना कुत्रा ऐकत नव्हतं. ते त्यावेळेस पाटलांना फोन करायला लागले, त्या मंगेश साबळे जे सरपंच आहेत त्यांना फोन करायला लागले, सांगायला लागले की साहेब यांना सांगा इथून उठायला, जाम व्हायला लागलं. ही मराठ्यांची ताकद आहे. त्यामुळं दरांगे दादा आहे, जे मनोज दरांगे दादा पाटील आहेत, त्यांना सगळ्यांनी हिंमत द्या, सगळ्यांनी साथ द्या आणि आरक्षणाचा लढा असाच चालू ठेवा. हे सरकार झुकणार म्हणजे झुकणार आणि झुकावं लागणार.